अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व दत्त भक्त साधकांना माझे नमस्कार. या गुरुचरित्राच्या चिंतनाच्या या प्रवचन मालेमध्ये आपण गुरुचरित्रातल्या कथा आणि त्यांचं चिंतन अभ्यास असा विचार करतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की बाळ नरहरीनी 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 9 वर्षाच्या बालकानं वृद्ध कृष्ण सरस्वतींना गुरु मानून त्यांच्याकडून संन्यासी दीक्षा घेतली आणि त्यांचं नाव नृसिंह सरस्वती स्वामी महाराज असं ठेवलं. आता नामधारकांनी सिद्धांना विचारलं की प्रत्यक्ष जगद्गुरु असून, प्रत्यक्ष परमात्म्याचा अवतार असून त्यांनी ह्या कृष्ण सरस्वतींना गुरु का केलं. तेव्हा मागच्या भागामध्ये आपण त्याचा अभ्यास केला, विचार केला की प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांना गुरु केलं, कृष्णाने सांदीपनींना गुरु केलं. तसं जेव्हा परमात्मा परमेश्वर मनुष्य रूपाने अवतार धारण करतो त्यावेळेला पुढे येणाऱ्या लोकांच्या करता, लोकशिक्षणाकरता, लोकसंग्रहाकरता त्यांना या प्रकारचं आचरण करावं लागतं. म्हणून बाळ नरहरींनी कृष्ण सरस्वतींना गुरु केलं. इथं थोडासा विचार आपण असा करूया की मानवी जीवनामध्ये कशाची आवश्यकता आहे. मानवी जीवनामध्ये आपलं जीवन जर सार्थक व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला गुरु पाहिजे. गुरुना आपण शरण जायला पाहिजे. सद्गुरूंच्या शिवाय या जीवनाचं सार्थक होत नाही. गुरुना शरण जायला पाहिजे. गुरूंची मानवी जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. लहानपणापासून आपल्याला शिक्षण देणारे शाळेतले गुरुजी काय, किंवा आपल्याला प्रपंचामध्ये आपल्या घरामध्ये आई वडिलांच्या सारखे गुरु असणं काय, किंवा समाजामध्ये असे कित्येक सज्जन असतात की आपल्याला जे चांगलं सांगत असतात, चांगल्या वागण्याचा सल्ला देत असतात, हे गुरु काय. परंतु याशिवाय या मानवी जीवनाचं पूर्णपणे सार्थक व्हावं, या जन्म मृत्यूच्या या संसारातून आपण मुक्त व्हावं, ते परमेश्वर पद आपल्याला या जीवनामध्ये प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर सद्गुरूंची जीवनामध्ये आवश्यकता आहे. ह्या लौकिक गुरूंची आवश्यकता आहेच, त्याशिवाय आपण घडू शकत नाही. परंतु मानवी जीवन सार्थक करण्याकरता, परमेश्वर प्राप्ती करण्याकरता सद्गुरूंची आवश्यकता आहे. गुरुना शरण जायला पाहिजे. जोपर्यंत गुरु मस्तकावर हात ठेवत नाहीत, गुरु कृपा करत नाहीत, तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती आपल्याला जीवनामध्ये होत नाही. याकरता सद्गुरूंची आवश्यकता आहे. गुरुचरित्रामध्ये हा कथाभाग आलेला नाही, परंतु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी द्विसहस्त्री गुरुचरित्रामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे की गुरूंची का आवश्यकता आहे. दृष्टांत ते असा देतात की गांधार देशातला एक मनुष्य, त्या मनुष्याला पकडलं, त्याचे हातपाय करकचून बांधले, डोळे बांधले आणि भयान अशा प्रकारच्या निबिड अरण्यामध्ये त्याला फेकून दिले. हातपाय बांधलेले, डोळे बांधलेले असा तो मनुष्य धडपडायला लागला. परंतु तहानेनं कासावीस झालेला, भुकेनं कासावीस झालेला असा तो मनुष्य त्या जंगलात असणाऱ्या हिंस्त्र श्वापदांना भ्यायला लागला, भीती वाटायला लागली त्याला. त्याचप्रमाणे चोरांची सुद्धा त्याला भीती वाटायला लागली त्या जंगलामध्ये. असा तो अत्यंत भ्यालेला, आणि यातून आपल्याला आता कोण सोडवणार, कोण आपली सुटका करणार, अशी तळमळ त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. तो त्या बंधनातून सुटण्याकरता प्रयत्न करायला लागला. त्याच वेळी त्या ठिकाणी एक सज्जन मनुष्य आला. त्या सज्जन मनुष्याने काय केलं तर त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली,
हातपाय सोडून त्याला मुक्त केलं. आणि मुक्त केल्यानंतर त्या सज्जनाला तो म्हणतो की तुम्ही कसे आलात, कुठून आलात, माझी तुम्ही सुटका केली, आता मी गांधार देशाला कसं जाऊ ते तुम्ही मला सांगा. तेव्हा तो सज्जन मनुष्य त्याला सांगतो की तू असं असं जा, आणि तो खाणाखुणा सांगतो. जाताना कुठले कुठले रस्ते लागतील, कुठल्या रस्त्यावर तू जाऊ नको, त्या रस्त्यावर गेल्यानंतर तुला काय काय त्रास होईल हे पण त्यांनी सांगितलं, आणि कुठल्या रस्त्यानं जा ते पण त्याला सांगितलं. त्या सज्जनांच्या पासून तो निघाला आणि त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा बघून त्यांनी ज्या रस्त्यानं जाऊ नका म्हणून सांगितलेलं त्या रस्त्यावर न जाता त्यांनी ज्या रस्त्यावरून जा म्हणून सांगितलं त्या रस्त्यावरून जाताना एक वेळ तो आपल्या गांधार देशाला पुन्हा प्राप्त झाला. असा दृष्टांत या द्विसहस्त्री गुरुचरित्रामध्ये वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दिला. असा थोडासा ह्याचा विचार जर केला तर काय रूपक आहे हा दृष्टांत स्वामी महाराजांनी का दिला, काय सांगितलं यातून आपल्याला. तर जो मायेनं बद्ध झालेला जीव आहे, हा जीव गुरुदर्शित मार्गावरून चालून गुरूंनी सांगितलेला जो मार्ग आहे, ज्या खाणाखुणा सांगितलेल्या आहेत त्या खाणाखुणा लक्षात घेऊन गुरुदर्शित मार्गाने तो जेव्हा जातो तेव्हा तो स्वस्थानी म्हणजे आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त होतो. असं या रूपकाचं वर्णन या रूपकावरून स्वामी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ज्याला बांधलेला आहे, गांधार देशातला तो मनुष्य आहे, त्याला बांधलंय, डोळे बांधलेत, हा मायेनं बद्ध झालेला जीव आहे. आणि या बद्ध झालेल्या मायेनं बद्ध झालेल्या जीवाला निबिड अशा अरण्यामध्ये फेकून दिले, म्हणजे या संसारामध्ये फेकून दिले. हा डोळे बांधलेले असल्यामुळं त्याला खरं स्वरूप आपलं कळत नाही. मी देहच आहे असं तो मानायला लागतो, मी म्हणजे देह आहे असं तो मानायला लागतो. त्यामुळं होतं काय तर या हिंस्त्र श्वापदांची त्याला भीती वाटायला लागते. हे चोर म्हणजे कोण आहेत? काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे जे 6 जण आहेत, हे षड्रिपू जे आहेत, हे षड्रिपू म्हणजे चोर आहेत. आणि तहान भूक यानं व्याकुळ झालेला तो आहे, म्हणजेच या संसार तापानं तो भ्यालेला आहे. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक अशा प्रकारचे हे संसारातले जे ताप आहे, हे ताप मनुष्याला त्रास द्यायला कारणीभूत होता, दुःख द्यायला कारणीभूत होता. आणि असा तो जीव बद्ध झालेला, तहान भुकेनं व्याकुळ झालेला, म्हणजेच या संसार तापानं ग्रसित झालेला, हा मुक्ती करता तळमळायला लागतो. मला यातून कोण सोडवेल, मी यातून कसा सुटेन, माझं खरं स्वरूप काय आहे, मी कुठून आलो. कोहम कथमिदम जातम कोवा कर्तास्य विद्यते, जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करतात. कोहम कोण आहे मी, कथमिदम जातम कुठून आलो मी, कोवा कर्तास्य विद्यते या जगताचा कर्ता कोण आहे. या उपादान किमस्तिह या जगताचं उपादान कारण काय आहे. विचार सोयमे दृशः, असा विचार ज्यावेळी मनामध्ये आपल्याला येतो, असा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा तो जीव जो आहे तो जीव मुमुक्षु होतो. हा जेव्हा मुमुक्षु होतो, याला जेव्हा गुरूंच्या दर्शनाकरता, गुरूंच्या प्राप्ती करता जेव्हा मनामध्ये अत्यंत तळमळ निर्माण होते, त्यावेळा गुरु प्राप्त होतात. ती योगायोगानं प्राप्त झाल्यासारखे वाटतात, परंतु ती योगायोगानं प्राप्त होत नाही, तर पूर्व पुण्याईनं प्राप्त होत. जसा हा सज्जन त्या ठिकाणी आला आणि त्यानं त्याचे हातपाय सोडले, डोळे उघडले,
तसं हे जे सद्गुरू असतात हे सद्गुरू त्या मायेनं बद्ध झालेल्या जीवाला मुक्त करतात, डोळ्यावरची पट्टी काढून टाकतात. अज्ञानाचा जो अंधकार आहे त्या अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाचा प्रकाश हे सद्गुरू त्या जीवाला देतात आणि त्यावेळेला त्याला वाट दाखवतात, खाणाखुणा सांगतात, कुठल्या मार्गाने जाऊ नको, कुठल्या मार्गाने जा. आणि असा जो मुमुक्षु जीव आहे, जो मुक्ती करता धडपडायला लागलेला आहे, परमेश्वर प्राप्ती करता ज्याची तळमळ आहे, असा जेव्हा त्या गुरुदर्शित मार्गावरून जायला लागतो तेव्हा तो स्वस्थानावर म्हणजे स्वस्वरूपाला प्राप्त होतो, म्हणजेच परमेश्वरी कृपा त्याला प्राप्त होते. याकरता सद्गुरूंची जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये आवश्यकता आहे. याकरता प्रत्येकाने सद्गुरू करून घ्यायला पाहिजेत. म्हणून बाळ नरहरींनी वृद्ध कृष्ण सरस्वतींना सद्गुरू करून त्यांच्याकडून संन्यास आश्रम घेतला आणि नृसिंह सरस्वती असं सद्गुरूंनी त्यांचं नाव ठेवलं. थोडासा विचार असा मनामध्ये येतो की असे मुक्ती करता तळमळणारे जीव या जगतामध्ये किती आहेत. कुणाला मुक्त व्हायचंय, कुणालाच मुक्त व्हायचं नाहीये. मराठी सिनेमातलं गीत आहे की जग हे बंदीशाळा, परंतु या बंदीशाळेतून कुणाला मुक्त व्हायचं नाहीये. जो आला तो रमला. या भयान जंगलामध्ये सगळे रमून गेलेले आहेत. या भौतिक सुखाला लालचावलेले आहेत. मुक्ती कुणालाच नको आहे. प्रत्येक जण यातच रममाण झालेला आहे. एक दृष्टांत आहे की एक राजा होता आणि राजाचा वाढदिवस आला. राजाच्या वाढदिवसा दिवशी संपूर्ण त्या राज्यामध्ये आनंदी आनंद झालेला आहे. सगळीकडे राजाचा वाढदिवस आहे. राजाने पंतप्रधानांना बोलवलं, आपल्या प्रधानांना, आणि प्रधानाला सांगितलं की म्हटले आज आमचा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे म्हटले, आणि हा आनंदाचा दिवस आपण साजरा करण्याकरता कारागृहामध्ये आपण जे टाकलेले जे बंदिवासी आहेत, कैदी आहेत, त्या कैद्यांना आज आपण सोडून देऊया, त्यांना मुक्त करू. ते सगळे दुःखात आहेत, त्यांना सुख आपण प्राप्त करून देऊया, जाऊ देत म्हणजे सोडून द्या. परंतु या प्रधानाला काय बोलता येईना राजासमोर. बोलणार कसं राजेसाहेबांच्या समोर. म्हणून तो राजाला म्हणतो ठीक आहे म्हणले, महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे, मला मान्य आहे. प्रधान मनामध्ये विचार करतो की असं कैद्यांना सोडणं हे समाजाला घातक आहे. कायदा सुव्यवस्था टिकणार कशी. लोकांना राज्याबद्दल या कायद्याबद्दल भीती वाटणारच नाही मग असं सोडलं तर. म्हणून यांना सोडायला नको पाहिजे. हे दुष्ट आहेत. ह्यांनी केलेल्या कृत्याची त्यांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे. त्यांना सोडून देता उपयोग नाही. म्हणून तो राजाला म्हणतो राजेसाहेब आपण असं करूया की त्यांनाच विचारूया तुम्हाला सोडायला पाहिजे काय, परंतु थोडं वेगळ्या पद्धतीने विचारूया. राजेसाहेब आणि प्रधान त्या कारागृहामध्ये तुरुंगामध्ये गेले आणि एका रांकेमध्ये या सगळ्या कैद्यांना उभा केलं आणि राजा प्रत्येक कैद्याला विचारायला लागला की तुम्हाला काय पाहिजे. एका कैद्याला विचारलं अरे बाबा तुला काय पाहिजे. तेव्हा तो म्हणला राजेसाहेब या तुरुंगामध्ये जेवण चांगलं नसतं, सकस नसतं. तेव्हा तुम्ही असं करा की निदान आठवड्यातून एकदा तरी का विना काहीतरी गोडधोड आम्हाला मिळावं अशी व्यवस्था करा. पंतप्रधानांनी सांगितलं ठीक आहे म्हणले. राजेसाहेब हा म्हणतोय त्याप्रमाणे लिहून घ्या. राजाने सांगितलं त्याप्रमाणे लिहून घेतलं की आठवड्यातून एकदा मिष्टान्न असावं, पक्वान्न असावं. ठीक आहे. दुसऱ्याला बोलवलं. तुला काय पाहिजे म्हटले. तो म्हणाला की महाराज हे जे कपडे तुम्ही दिलेले आहेत हे कपडे अत्यंत वाईट आहेत, चांगल्या प्रकारचे नाही आहेत. तेव्हा आम्हाला जरा ड्रेस आहेत, ते ड्रेस जरा चांगल्या प्रकारचे मिळावेत.
राजानं सांगितलं ठीक आहे म्हटले, लिहून घ्या. दुसरा झाला, तिसऱ्याला बोलवलं आणि म्हटले तुला काय पाहिजे. तेव्हा तो म्हणाला की महाराज, या तुरुंगामध्ये ढेकूण फार आहेत, डास फार आहेत, त्यामुळे रात्री झोप लागत नाही. तेव्हा आठवड्यातून एकदा औषध फवारणी वगैरे करून जरा डास ढेकूण यापासून आमचं संरक्षण करावं, म्हणजे आम्हाला झोप जरा चांगली लागेल. ठीक आहे म्हटले, लिहून घ्या. कुणी काय सांगितलं, कुणी सांगितलं आम्हाला हंतरून पांघरून जरा चांगल्या प्रकारचं द्या, कुणी सांगितलं औषधोपचाराची व्यवस्था आम्हाला जरा चांगली करा, आरोग्य आमचं चांगलं नाही, कुणी सांगितलं स्वच्छतागृह महाराज चांगली करा, कुणी सांगितलं आंघोळीची व्यवस्था चांगली नाही, आंघोळीची व्यवस्था करा. प्रत्येकाने असं काहीतरी सांगितलं. राजानं सगळं लिहून घेतलं, परंतु एक असा होता की तो म्हणाला महाराज, माझी इच्छा जर ऐकाल तर मला या तुरुंगातून तुम्ही मुक्त करा. मी कुठल्याही प्रकारचा अपराध केलेला नाहीये, माझ्यावर बालंट आलंय, लोकांनी मुद्दामून माझ्यावर हा आरोप केलाय आणि मला या तुरुंगामध्ये डांबलंय आणि मला या तुरुंगातून मुक्त करा. प्रधानांनी सांगितलं राजाला की हा मुक्तीचा अधिकारी, हा फक्त एकटाच असा आहे की याला मुक्ती पाहिजे. याला म्हणतात मुमुक्षु. आपल्या या प्रपंचातून मुक्त होण्याकरता तळमळणारे असे किती आहेत? 99.99% हा संसारच पाहिजे म्हणणारे. मुक्ती करता मुक्ती अपेक्षा कोणाची नाहीच आहे. अक्कलकोट स्वामी महाराज त्यांच्या चरित्रामध्ये असा भाग आहे की ते म्हणतात की आम्ही हिरे जवाहरात मोती द्यायला बसलोय, परंतु येणारे जे गिरायक आहेत ते सगळे हिंग मीठ मोहरीच आहे. मुक्ती महाराज आम्हाला कशी मिळेल? या प्रपंचातून आम्ही मुक्त कसं होऊ? आम्हाला परमेश्वर प्राप्ती कशी होईल असं विचारणारे लोकच नाहीत. प्रत्येक जण प्रपंचातल्याच समस्या घेऊन येतात. मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, मुलाला नोकरी नाही, ह्याच समस्या घेऊन लोक आमच्याकडे येतात. आम्ही द्यायला बसलोय हिरे माणिक मोती जवाहरात द्यायला बसलोय आम्ही, परंतु जी गिराईक येतात ते सगळं मीठ मोहरीच गिराईक येत. मुक्तीबद्दल कोणाला अपेक्षाच नाहीये. मनुष्य जीवनामध्ये मुक्त व्हायचं आहे आपल्याला, परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे आपल्याला, याकरता सद्गुरूंची आवश्यकता आहे. असे किती आहेत मुक्ती अपेक्षा असणारे? अर्जुनाला देवाने सांगितले की मनुष्याणाम सहस्रेषु, हजारो मनुष्यातला एखादा मनुष्य माझ्या प्राप्ती करता प्रयत्न करेल आणि अशा प्राप्ती करणाऱ्या हजारोतला एखादा प्रत्यक्षात मला पाहू शकेल. इतकं सोपं नाही आहे ते. याकरता मनुष्याला जर या संसारातून या प्रपंचातून मुक्त व्हायचं असेल, म्हणून या प्रपंचाचं वर्णन स्वामी महाराज करतात की भयान असं जंगल आहे. यातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये सद्गुरूंची फार मोठी आवश्यकता आहे. म्हणून बाळ नरहरींनी कृष्ण सरस्वतींना गुरु केलं. जसं रामाने वसिष्ठांना गुरु केलं, कृष्णाने सांदीपनींना गुरु केलं, तसं महाराजांनी या कृष्ण सरस्वतींना गुरु केलं. आणि त्यानंतर या नामधारकांनी सिद्धांना विचारलं की मला गुरु परंपरा सांगा. या सगळ्या यतींच्या मध्ये, या सगळ्या संन्यासी लोकांच्या मध्ये या कृष्ण सरस्वतींनाच हा बहुमान महाराजांनी का दिला? त्यांचे शिष्य का झाले? ज्या अर्थी परमात्म्याचा अवतार असून जर त्यांना शिष्य म्हणून हे स्वीकारतात, त्या अर्थी त्यांचा खूप मोठा अधिकार असणार आहे. अशा अधिकार संपन्न यतींच्याकडून यांनी संन्यास घेतलेला आहे. तेव्हा सिद्धांनी नामधारकांना ही गुरु परंपरा सांगितली. पहिल्यांदा शंकर, त्यानंतर विष्णू, त्यानंतर ब्रह्मदेव, एक एक सांगत ही सगळी गुरु परंपरा त्यांना सांगितली. आणि पुष्कळ वर्षीचा हा
संन्यास असल्यामुळं, कित्येक वर्ष तपश्चर्या केली असल्यामुळं ते अधिकार संपन्न होते आणि त्यांच्याकडून संन्यास घेतला आणि काशीमध्ये यांनी वेदांचा अर्थ सांगितला, असा विषय गुरुचरित्रकारांनी सांगितला. वेदांचा अर्थ म्हणजे काय? तर तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी ही वेदवाक्य आहे. या वेदवाक्यांचा अर्थ सगळ्या समाजाला, सगळ्या लोकांना श्री गुरूंनी सांगितला. कित्येक यती त्या ठिकाणी आले, कित्येकांनी यांना गुरु म्हणून शिष्यत्व पत्करलं. त्यांची भरपूर सेवा या सर्वांनी केली आणि त्यानंतर महाराजांनी ही अविमुक्त वाराणसीपुरी सोडली आणि या सगळ्या शिष्यांना घेऊन महाराज उत्तरेकडे बद्रीनाथला निघाले आणि त्या ठिकाणी महाराजांनी कशी कशी लीला केली याचा विचार आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचा आहे. या ठिकाणी हा भाग आपण थांबवूया, या ठिकाणी विचार थांबवूया. मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये महाराजांनी बद्रीनाथला जाऊन कोणत्या कोणत्या लीला केल्या, बद्रीनाथहून महाराज पुढे कुठे कुठे गेले याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.